मित्रांनो, आज आपण आलेलो आहे वाटेगाव. ज्या वाटेगावचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केलं. बैलगाडा क्षेत्रातील देव, सप्तहिंद केसरी मोठा लक्षा, आणि त्याची जागा चालवण्याचा प्रयत्न करतोय. चालवलं पण, कारण त्या दिवशी मैदानात बराच व्हिडिओ व्हायरल झाला. गटाला चांगल्या रीतीने पळाला, आणि जसं त्याच्या बापानं नाव केलेलं लक्षानं, तसे त्याचे नाव तो चालवायचा प्रयत्न करतोय. भाऊ नमस्कार. नमस्कार. आता तुमचा परिचय सांगायची कोणालाच गरज नाही, होय. कारण बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी शर्यत म्हणलं की उत्तम भाऊ वाटेगावकर आणि मोठा लक्षा हे नाव पहिल्यांदा येत. आता किती दिवस झालं फेऱ्या वगैरे चालू केले त्याचं? फेर आता 2 महिने झाले त्याला घेतलं होतं आम्ही चुपायला. 2 महिन्यात 1-2-3 फेर दिलं. त्या दिवशी अड्ड्यात काढले. मग अड्ड्यातच बऱ्यापैकी पळाले, म्हणजे पळेल असं अंदाज आहे आपला, म्हणजे अशी आहे ती. हा, पळेल असं. भाऊ आता फेर तुम्ही टाकता, तुम्ही सांगितले की 2-2 फेर 3-3 फेर असं टाकता, म्हणजे ही पुढची तयारी चालू आहे मला. पुढची तयारी, माझा पुढची तयारी चालू केली. आपल्याला अंदाज आला पाहिजे बाबा, बैल इथं किती पळतोय ना अड्ड्यात किती पळतोय, तरच आपण अड्ड्यात गेलं पाहिजे. कारण काय होतं माहित आहे का, आता एखादा बैलगाडा मला ह्यात नवीन पडतो का, तो काय करतो, आदत वासर बाबा एकच फेरा टाकूया, नंतर परत दुसरा फेरा टाकावा काही दिवसानंतर, असं करते ती. तसं सुरुवातीला केलंच पाहिजे. एक एक फेरा, एक महिनाभर एक फेरा दिला पाहिजे. पुन्हा मग 2-2 फेर द्यायचं, पुन्हा 3 फेर एखाद दिवस द्यायचं. असं करूनच ती घ्यायला लागतं वासरू मापावर. पाहूया की ते बशी. आता त्याच्या कलरकडे ह्या मित्रांनो जर बघितलं ना छावाच्या, तर लहानपणीचं त्याचा फोटो जी व्हायरल आहे ती मोठा लक्षाचं, तो कलर सेम आता हाय असा यायला लागलाय. आणि शिंग आहे ना, शिंग एक खाली एक वर. लहानपणी मी बघितलेलं, आपण ज्या दिवशी त्याचा जन्म झालेला, आपण मुलाखत घेतलेली त्या दिवशी, त्यावेळेस वाटलं नव्हतं त्याला बघून की बाबा अशी खरंच मोठा लक्षागत शिंग जातील, कारण अशी वर शिंगाच त्याच्या हे होती. हा, सेम तसंच वाटतंय. पण वैशिष्ट्य काय आहे त्याचं शरीर बघितलं ना, तर मोठे आपल्या लक्षाची कायम आठवण करून देते. लांबी असेल, त्याचा तोंड असेल, शिंग असतील, सगळ्या गोष्टी एकसारख्या आहेत सगळ्या. तुम्हाला काय त्यात वेगळं गुण वाटतं? वेगळं काय सकट नाही, सगळे त्याचं म्हणजे जे बैलाला गुण होतं का नाही, ते सगळे देत आहेत. असं उभा राहिलं तर गोंजरा येणार, पुन्हा गोंजरीनं तर धावणार, हे सगळं गुण तेच आहेत त्यात. भाऊ फेरा मारला तेव्हा वाटलेला की एवढ्या स्पीडनं गट पास करेल? आपल्याला अंदाज होता, म्हणजे फेऱ्याला आम्ही पहिल्यांदा बिन उभा करता सोडलं, पुन्हा 2 फेऱ्याला उभा करून सोडलं, तर अंदाज होता जसा बैल करीत होता का नाही तसंच ती करते. म्हणजे जसं रान जवळ येईल तसं जास्तच गती लावतंय, सॉल जवळ येईल तसं. कारण काय होतं, एखादा नवीन वासरू तयार करायचं म्हणलं ना, तर फेऱ्याला वेगळी गती किंवा मैदानात, कारण मैदानात बघितलं तर बघता आता गर्दीली असती, बाग्यांची मंडळी असती, माईकचा आवाज असतो, स्पीकरचा, सगळ्या गोष्टी असतात. त्याला काय त्या दिवशी तर भेटलं नाही कशाला. 2 फेर बी बाहेरनच पळवली आम्ही गाडी, म्हणजे आमची गाडी झाली, गटाला आली 5 नंबरवर, पण एक गाडी झोपली नाही बाहेरची, त्यामुळे बाहेरनच पळाली. वासरू आम्ही आतनं घातलं, ते बैल बाहेरनं घातला, पण तरी पण बाहेरनच की आली गाडी. पुन्हा शेमीला 1 वरच आली. भाऊ त्या दिवशी त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला सगळीकडे. नव्यानं पुन्हा एकदा नव्यानं असं वाटलं त्याचा पळ बघून मला देखील वैयक्तिक मोठा लक्षा पळतोय. हो तसंच, कारण त्याची मान बघितली किंवा पाळण्याची त्याची ती झेप बघितली ना, तर जुना त्या मोठा लक्षाचा एक फोटो पण व्हायरल आहे बघा. सेम तसा वाटतोय. वाटेगावचं नाव मुजून नाही देणार, कारण जसा लक्षाने इतिहास केला, आता तुमच्याकडे बरीच बैल टॉपची होऊन गेली ती, किंवा अजून घडावताय बैल, बरीच वासरं घेतात, तयार करता. एखादं वासरू तयार करायचं म्हणलं तर भाऊ भरपूर कष्ट आहे. कष्ट केलंच पाहिजे, कष्ट केलं तरच ते तयार होणार.
कारण काय होते माहिती आहे का, आता वासरू घ्यायचं नुसतं त्याला वैरण घालायची, खाद्य घालायचं, या सगळ्या गोष्टी करून नुसतं वासरू तयार होत नाही किंवा एखादा टॉपचा बैल घडत नाही. नाही आता ह्याला घडवताना कसं ह्याचं भविष्य बघताय? ह्याला घडवताना आता लय आम्ही ह्याला कष्ट करतोय. चालवून आणणं, झोपून फिरवणं, मोकळं चालवणं, म्हणजे त्याच्या खांद्याचा कड गेला पाहिजे. हा. सवय झाली पाहिजे वज घेऊन चालायची. म्हणजे एखादं वासरू तयार करायचं म्हणलं तर ती असं घडत नाही किंवा वासरू घेतलं आणि घडलंय लगेच. नाही तसं कोणालाच घडायचं नाही. ती मग पळालेली घेते ती पळालेली घेतली की मग त्याला काय पैसे वागवायचं न्यायचं नाट्यात पळवायचं. हा. ती पळालेलं पळतेच की, पण असं न पळालेलं वासरू आपण घेऊन त्याला शिक्षण देऊन ते पळायला पाहिजे. भाव असं घरचं वासरू तयार करण्यात असं छावासारखं आणि एखादा असं डायरेक्ट चालू मधलं खोंड घेणं, त्यात काय फरक काय जाणवतो का? फरक लय घरच्या वासाला फरक लय. घरचं ती घरचं जो. कारण काय होतं माहिती आहे का, बैलगाड्या क्षेत्राकडे सगळी वळायला लागली ती आता. चालू मधल्या सगळ्यांना पाहिजे, लगेच गुलाल पाहिजे. ती काय मोठ्या माणसांचं काम, पैसे गेले तरी चालतंय या. आता किती जण तरी बुडले त्याची. हा. 40 लाखाला घेतलाय, कोणी 20 लाखाला घेतलाय, कोणी 22 लाखाला घेतलाय, कोणी 80 लाखाला घेतलाय. एवढं पैसे खर्च करण्यापेक्षा त्यात वासरू एखादं दोन चांगलं घेऊन तयार करून पळवायचं. मित्रांनो बघा, भावांनी जो मोलाचा संदेश सांगितलाय ते खरं आहे. काय होतं, एवढा पैसा घालवणं सक्सेस भेटतो नाही भेटत, कारण मुका प्राणी येतो, कधी का पळू बी शकतो नाही बी, त्याला वाचन आहे, त्याच्या पण काही गोष्टी असतात इंटरनल. भाऊंनी खरं सांगितलंय, एखादं वासरू घडवा, भले त्याला कष्ट घ्यायला लागतंय, पण भाऊ कष्ट घेतल्याशिवाय पण काय आजकाल कुठलीच गोष्ट घडत नाही. कुठलीच गोष्ट का आपण कष्ट केलं तर आपल्याला फळ मिळणार, नाही मिळतंय का? कारण आता तुम्ही एखादी गोष्ट कुठली करायचं म्हणला, एखादी नोकरी करायचं म्हणलं, त्यात पण कष्ट आहे, त्यात बी कष्टच करायला लागतंय. त्याशिवाय तुम्ही वरच्या पोस्टला जात नाही. जायत नाही. तसंच ही बैलगाडा क्षेत्र म्हणायला ही बैलगाड्या क्षेत्र तसंच आहे. जर तुम्ही कष्ट घेतलं, वासरावर सगळं केलं, तर तुम्ही टॉप लेवलला जाणार. हो, टॉप लेवलला. ह्याला पळावला भाव, त्यावेळेस जुन्या आता कुठल्या बैलाची आठवण झाली तुम्हाला, की बाबा ह्या बैलाची मला आठवण झाली छावाच्या गाडीवर बसलं? छावाई म्हणजे आता बैल बी तसाच पळत होता. हा. रेसलला रेसल द्यायचो ना बैलाला. बैल बी वासरा का तरी कुठं पळायला. बरीच बैल आपली दावणी झाली कशी. तो पुदवाडीला घेतलेला सोन्या झाला, तानायपटला सोन्या झाला, पुन्हा आम्ही कदमवाडीतनं शिवा म्हणून चित्राखोंड घेतला होता, ते बी असा एवढा होता. आदत मध्ये सातवाडीत 1 नंबर केला होता त्यानं. सातवाडी तवा 300-250 गाड्या अशा जमायच्या त्या काळात. तरी किती वर्ष झाले असतील त्या गोष्टीला? त्याला लय वर्ष, जवळजवळ 5-7 वर्ष. हो, लक्षाच्या अगोदर 8-9 वर्ष तरी असतात. म्हणजे त्या गोष्टीला 17-18 वर्ष झाली मला वाटतं. 18 वर्ष झाली. एवढा 17-18 वर्ष 20 वर्ष झाली, तुम्ही भरपूर वर्ष झाले क्षेत्रात आहे. त्यावेळेस आणि आत्ताच्यात काय बदल वाटतो का मैदानात गेल्यानंतर? बदल मग आता काय झालं, त्या टायमाला गाड्या लय नव्हत्या ना, आणि अड्डा बी लय नव्हतं. एका गावात जत्रेचा अड्डा योग झाला की झाला. आता एका गावात 5-5 6-6 अड्डा होत्या, आणि गाड्या आता किती होते त्या वाईट गाड्या ह्याच्यात आता लय गाड्या. आता गाड्या म्हणजे 10-10 गट पळत्यात, 9 गट, 9 शिमी, तेव्हा 2 शिमी, 3 गट, एखाद 5 गट, 3 शिमी असं पळायचं. म्हणजे आता नादच वाढला. बरोबर. आता एका गावात 1 नाही 2 गाड्या असायच्या, आता एका गावात 25-30 गाड्या झाल्या. एका गावात. बरोबर. 5-10 गाड्या तर एका गावात आहेतच. आता प्रेक्षकाच निघा नाही, भरपूर अपेक्षित आहे या गोष्टीला. होय. मला वाटतं भाऊ तुमच्यापेक्षा ना प्रेक्षकासनी असं वाटतंय की जसा मोठा लक्ष वाऱ्याच्या वेगानं पळायचा आणि फायनल अंतरात घ्यायचा, तसं पुन्हा एकदा बघायचंय. जनतेच्या आशीर्वादानं आपल्याकडं, त्यांचा आशीर्वादच म्हणायचा आपल्याकडे होईल तयार. चाललाय प्रयत्न आता. आपल्याला वाटतंय 100% लक्ष जागा चालवीत.
कारण म्हणतात आपली जुनी म्हण आहे प्रयत्नांती परमेश्वर. हो, प्रयत्न केला तर सगळ्या सगळ्यांचं गोष्टी पण प्रेम आपल्या माग पाहिजे. बरोबर. ती कशी म्हण आहे का नाही, ज्याच्यापाशी वस्तू असते त्याला किंमत नसते. हा. आणि ज्याच्यापाशी नसते की वस्तू त्यासनी लय किंमत, त्यासनी अपूर्वाय वाटते. ह्याची कातबीत बाय लागत सगळं. सेम लक्षात, कारण मी एवढ्या वेळेला लक्षाला बघितला पर बच्चा मना बसणं सेम तसं शरीर कातबीत सगळं गुण त्यात आहे. ती शेपाड बिपाड तसंच. हम्म. भाऊ आता ह्याला 2 खांदे तयार करायचं म्हणलं, दोन्ही खांदी पळत. दोन्ही खांदे आहे. हो. पहिल्यापासून योग उजल फेरा दिला की योग डावील फेरा दिला. हा. आता त्या दिवशी पण पहिला फेरा डावीलाच काढला होता हा. गटाला, हम्म. आणि शेमील पुन्हा उजवीला पळवलं. मित्रांनो बघा, जुनं बैलगाडा मालक म्हणले की या गोष्टींच्यावर बारीक सारीक लक्ष द्यायला लागते. बैल पळवा, बैल तयार करा, पण दोन्ही खांदी तयार करा. आज दोन्ही खांदी बैल जो पळतो त्या बैलालाच मार्केट हो. आत्ताच्या घडीला. आणि बाहेरनेच बैल पळायला पाहिजे हा. महत्वाचं. बाहेरनं बैल पळाला तरच त्याला किंमत आहे. खरं आहे. कारण आतून कितीही जरी बैल पळाला तरी एखादा पैरेकरी कचवत असतो की बाहेरनं गाडी पळाली तर कोण पळायचं बाहेर. म्हणजे बघा मित्रांनो, काय होतं, बैलगाडा क्षेत्र म्हणले की बऱ्याच बारीक सारीक गोष्टी आल्या, त्याचा अभ्यास आला. भाऊ ज्यावेळेस आता इथं बसता तुम्ही बघितलं, खाद्य तुम्ही हाताने त्याला चारत होता. बैलांच्या पेक्षा जास्त तुम्ही टाइम इथं घालवता जास्त. दिवसभर आम्ही सगळीच असतो इथं मार. कोण आम्ही आता अड्ड्याला गेलो तर म्हणायचं नाही की यायला आपण अड्ड्याला आलो बैलांचं पाक पडेल नाही तर वैरण नसेल. आमच्यापेक्षा बायका घरातल्या कष्ट लय करते. आणि त्याला घाण काढणं, टाइम बाय टायमाला खाद्य चारणं, टाइम बाय टायमाला पाणी धावणं, हे सगळं बायकांच्या जीवावर असतंय. आम्ही आहे घरात. आम्ही एक दिवस अड्ड्याला गेलो, एक दिवस रानाच्या कामाला गेलो, एक दिवस असं कुठं अड्डा बघायला गेलो. शिव नाद ज्याच्या बायका तयार घरात आहे त्या का नाही सगळं करायला तयार, त्याचाच नाद येऊ. म्हणजे मित्रांनो, मी जी कायम मुलाखतीत वाक्य बोलत असतो की महिलांचा पहिला वाटा असतो बैल टॉपचा घडण्यात. महिला जर सगळ्या गोष्टी घरी हँडल करत असतील तरच एखादा बैलगाडा मालकाचं नाव होतं. आपल्याला पुढे बघून जायला लागतं. आपण पुढे बघून जातो म्हणजे मागल्या बायका माणसांच्या जीवावर आपण पुढला धंदा करतो. बरोबर, खरं आहे. आता बघितलं, अमोल दादाला उभा राहणं झालाय, मस्ती लय करतोय. आणि एखादी गाडी जरी मगाशी गाडी गेली पिकअप तर बावारल्याला. ही सगळं पळणाऱ्या बैलातलं गुण आहेत. सगळं बैलाचं गुण आहे. रागले आहे ना, राग तर पाहिजे का हो भाऊ? राग पाहिजे, रागा बघा पळ नाही. त्याच्या अंगातच पळ पाहिजे. आपण मारून टोचून मग ती इंजेक्शन करून औषधं पाजून हे नाही पाहिजे. त्याच्या अंगातच पळ पाहिजे की मी पळणारच. बैलाच्या अंगात पळ असेल तर तुमचा ड्रायव्हर नुसता बसून आला तर तो गाडी नेणारच. आता बैला टायमाला अजून एकदाही सकंड मी शिपूट चावलो नसेल. आता बैल पाग ही झाला तरी पण कधी शिपूट चावायला लागला नाही. तसं पळ बैल असल्यामुळे ड्रायव्हरला कशा हाणाय ताप आहे. खरं आहे. ना आता जी आहे ती जाग्यापासून हाणायला लागते तेव्हा कुठं पाय फोडून कुठं फुट भरत माझी लागली तुझी लागली. म्हणजे आता जी निकालात जी होतंय ती त्या काळात कधी नाहीच कधीच नाही झालं, कधीच. कदाचित त्यामुळेच ही जी उत्तम भाऊ वाटेगावकर आहे नाव, किंवा दादाराव आहे ती, अमोल दादा आहे ती, हे तुमच्या फॅमिलीचं नाव आहे ना जगाच्या कानाकोपऱ्यात त्यामुळे पोचलं. कारण त्यानं लक्षानं कामगिरी एवढी मोठी केली की आतापर्यंत बैलगाड्या शेतात रेकॉर्ड नाही द्यायगत कुणाच नाही की अंतराने निकाल. अंतरात द्यायगत निकाल कोणाला नाही. बैल आता बरीच घडतेली, बरीच आहे ती, मथुर आहे, बाकासूर आहे, सोन्या झाला, बरीच मोठी मोठी बैल झाली ती, चांद्या पक्षा झाली ती. पण ती जी म्हणतात का नाही अंतराने निकाल घेणारा कोण, तर तो मोठा लक्षात. आता ह्याच्यापाशी दिवसभर असता. दिवसभर आम्ही कुठं नाही गेलो की दिवसभर घरात जनावरांच्या पाशीच. काय दुसरा धंदा आहे कुठं? शेतीतलं तास 2 तास सकाळी 2 तास संध्याकाळी केलं की झालं. शेती तरी आपल्याला एवढी आहे बी लय. 2 एकर म्हणजे लय झाली. भाव आता 2 एकर शेती म्हणजे
तसं बघायला गेलं तर 2 एकर म्हणजे फक्त माणूस खाऊन पिऊन जगू शकतोय, चांगला राहू शकतोय. पण तरी देखील तुम्ही एवढी बैल पाळताय, चांगली चांगली बैल घडवताय, म्हणजे ह्याला म्हणायला लागेल मनापासून, हृदयाच्या अंतःकरणापासून केलेला नाद. आम्ही कधी हिशोबच केला नाही हो बैलांचा. म्हणजे ह्या बैलाला एवढी वैरण लागते आणि तेवढा रत्तीब लागतोय, ते इथनं कुठनं आणायचं आणि काय करायचं, त्यांच्या नशिबाने मिळतंय त्याच्यानी घालायचं, एवढंच आपल्या मनात. आता किती महिन्यात झाला? 17-18? हो, 17-18 महिने झाले. 17-18 महिन्यात भाऊ ह्याला फेरे किती झाले असतील आतापर्यंत? फेर एक 6 फेर आणि त्याचं 2 म्हणजे अड्ड्यातलं. हा. 8-9 गट पास केला. 6व्या फेऱ्यात गटपास. काय वाटलं सुट्टीला? गाडी बघितली ना तुम्ही? सुट्टीला काय एकटंच असं, बैलाला बी एवढी खाली गती नव्हती जाग्यावर, तळ हा. नव्हता हम्म. त्याला लय तळ हा. जाग्यावर. जाग्यावर आता छकडच मोकळं करायचं खाली त्या दिवशी. बैल बी तो शहाणा शेण करायचा आपला, खेळ घेऊन पळणार पिस्तूल दोन्ही साईड. वासरू आपलं बाहेर पळतं दोन्ही खांदी. पण आता पहिलाच आठ आहे म्हटलं नको घालाय. आपला बैल आहे, माणसं बी चांगली आहेत आपली ती. आपल्याला पहिल्यांदा नाही बी म्हणली नाही. पहिल्यांदा फोन केला म्हणले छावा बरं नको, आम्ही घेऊन येतोच. खरं आहे बरं का मित्रांनो, ही भावांना बैल जी भेटते ती का भेटते ती? कारण बैलगाडी क्षेत्रात काय होतंय, माणुसकी महत्वाची आहे. तुमचा बैल 2 पाऊंड कमी पळू द्या किंवा एखादा स्पीडचा बैल तुमच्या दावणीला टॉपचा असू द्या, भाऊ ह्यात बैल तुमचा किती पळू द्या, माणसानं ना माणुसकी सोडली नाही पाहिजे. माणुसकी नाही सोडली पाहिजे. आता काय बैल होते किती पण पळून द्या, काय काय जण बैल पळायला लागला की मग पहिलं विसरून जाते माणसं. कारण काय होतंय आत्ताच्या घडीला, ही रियालिटी आहे. आम्ही आता भरपूर फिरतो मैदानात की एखाद्याचा बैल जर टॉपला पळायला लागला ना, तर माणुसकी कुठेतरी साईडला जाते. माणुसकी साईडला जाते. बैल पळायला लागला की माणूस जवळ येत नाही दुसऱ्याच्या. समजा आता आमच्याकडेच 2 वर्ष झालं बैल नाहीच एक नंबराला, आम्ही सगळं भोगलंय. आम्ही एखाद्याला फोन केला तर मग ती कामात आहे, पुन्हा नंतर फोन करतो, त्याने वाटणार आता बैल मागतील कुठला तरी आपल्याला. त्यामुळे माणूस फोन बी टाळतंय. पण तसं माणसानं केलं नाही पाहिजे. कवा नाही कवा तर त्या माणसाला जो नादात आहे तो बैल तयार करणारच. बराबर. तो काय कायम त्यापाशी बैल नाही असं काय होत नाही कधी. आता आम्ही आमच्यापाशी म्हणजे 1 वर्षभर झालं बैल नाही. सरजा मेल्यापासून आपलं बैल नाही पळवाय. हाय ती बैल मस्त, पण त्या मापाची नाही ती. म्हणजे आपल्या जर दावणीत असला बैल तर आता आम्ही अड्डा मोठं एखादा माणूस तो अड्डा करू बाबा, आम्ही सरळ सांगतो बैल तुला देतो, पण त्या अड्ड्याच्या मापाचा आमचा बैल नाही. आपल्याला बी कळायला पाहिजे आपला पैलवान बाबा कुठल्या मैदानात पळेल, म्हणजे खेळेल कुठल्या मैदानात, आपलं मैदान कुठलं. आपण मोठ्या मैदानात जाऊन आपल्याला गट तरी गावला पाहिजे. आणि भाऊ एक ह्यांच्या फॅमिलीचं एक वैशिष्ट्य आहे की भाऊंनी जसा नाद जोपासला तसं त्यांच्या मुलांनीही नाद जोपासला. अमोल दादा असतील किंवा दादाराव असतील, ही मोठी गोष्ट आहे. कारण काय होतं, एखाद्या बापाने केलं ना तर पोरं त्या गोष्टीकडे वळत नाही. त्याच तुमची जी बारक्यापणापासून पोरासनी पण सवय आहे ना आमच्या. म्हणजे जनावर आहे ते दुसरं काय करायचंच नाही. जनावर आपल्या दावणीत बैल कसा तयार होईल ही बघायचं. बैल तयार झाला तर आपल्याला अड्ड्यात कोण बी चहा प्यायला बोलवेल. बरोबर. बैल नसला तर जवळ गेल तर माणूस म्हणणार नाही झाला भाऊ चहा पिऊया. बैल असला की लांब असं जर फोन करणार, भाऊ चहा प्यायला. म्हणजे आत्ताची ही रियालिटी आहे. पहिलं असं नव्हतं. पहिलं बैल असून नसू सगळी माणसं एका जागी बसणार, गटात एकामेका गाड्या लागून द्या. पहिलं कसं एका गटात गाड्या पळायला तर एका जागी पुन्हा चहा प्यायचा, ती लागली काय ना आपली लागली, बैल आपली पळायला लागली. बरोबर. आता तसं नाही. आता तिची गाडी कवाची मारतोय. आता ते बक्कासूर एवढा पळतोय, किती जण तरी देव जळते, त्याच्या गाडीने मार खाल्ला पाहिजे. तुम्ही म्हणून काय करा, त्यानं मार खाल्ला पाहिजे. आता मथुर आता म्हातारा झाला एवढा तरी गट काढतोय, कुठे शिमी चांगली गाडी मारतोय, तरी काय जण जायते तीच. बैल म्हातारा झालाय तिची गाडी मारूया, ही जी मारूया. आणि मार खाल्ला म्हणून काय तो बैल इकतोय का बाबा? खरा तो पळवतोयच.
म्हणजे असं कुणाला कुचिष्टपणा करू नका बैलावर खरं कुणीच. आणि मेन भाऊ बोलले ते खरं आहे, त्यांचा जुना इतिहास बी बघितला पाहिजे. हा मागलं बघितलं. आता कसं हे नवीन पोर कसे आहेत, एखादा समजा बकासूर बाहेर गेला हा. किंवा मथुर बाहेर गेला तरी उड्या मारायच्या. मथुरची गाडी मारली, अरे ते मागलं त्याच बघा. तो जेवढा पळाला त्या निमन तुमचं पळतं का आधी बघा आणि पुन्हा मग त्या उड्या मारा बरोबर. तुम्ही. आता दादा आमचा बी राजा- बैल एखादा काय टायमाला बाहेर जायचा होता, त्या टायमाला काय काय जण जेवढा गुलाला असेल तेवढा घेऊन टाकायचे. हा पण दुसऱ्या आड्या त्यांच्याच गटालाच मी गाडी आणायची. म्हणजे ह्यात फक्त रोष ठेवायचा नाही, गाडी हा. मारून दाखवायची. गाडी मारून धावायची, बोलून धावायचं नाही. खरं हे आता काय झालं या मारली गाडी की गडी नवीन थट्टनाच हा उड्या मारून काय संध्याकाळ ग्रुपला काय. हा अरे त्यानं पुन्हा मारल्यावर तुम्ही काय करणार. म्हणजे माणसाने आत्ताचे काय झाले, सहनशीलता राहिली नाही. सहनशीलता राहिली नाही, कड नाही, कड नाही. लगेच उड्या मारायच्या. दादाराव, आता छावा पळाला त्या दिवशी तुम्हाला काय वाटलं त्यात गुण पाहिल्याला बघताना? पहिल्या जाड्यात अंदाज आला आपल्याला, हा. वासरू 100% आपलं काहीतरी नाव राखल. हा बैलाचं नाव चालविलं वासरू. हा गट काढला, पहिल्याच मैदानात गट काढला, ह्याच्यापेक्षा आपल्याला आनंद कुठलाच नाही. खरं आहे की. आणि मेन जसं भाऊनी सांगितलं की एखादा बैलगाडा मालक असतो, भली बैल तो वासरू घेतो, फेल जाते ती, पण एक तरी स्टार घडतोच. घडतो एखादा जो माणूस नादात त्या नादात आहे त्याला- डोक्यात असते की आपल्या धावणीत कसा आहे, एक फेल गेला तर दुसरा तो तयार करणार. हा तो माणूस 100% तयार करणार. हा खरं आहे, खरं आहे. आणि जर प्रामाणिक कष्ट असेल भाऊ तर 100% तुमच्या दावणीला घडणार. नाही घडतोच बैल. बायला जनावर सांभाळताना आपण पाक मानान जनावर सांभाळलं का नाही. बाबा तो पळाला नाही, समजा एखादा नाही पळाला तरी त्याला घरात पुन्हा काय काय माणसं कशी करते, बैल आज पळायला आणि त्याला वैरण घालायला नाही, रच्चे घालायचं नाही. बरोबर. आमच्याकडे तसलं काय नसतं. आम्ही तो पळालेला नाही, आज तो पुढच्या आड्याला जास्त पळायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करायचा. आणि मित्रांनो बघा, अमोल दादा सारखा त्रास देतोय. अमोल दादा आता तुमच्याकडे येतो. अरे गप ठेवा, गप. उचलणारच आता. म्हणजे मोठा लक्षागत सगळं गुण आहेत तिथे. राग येतो. कारण लक्षा बी ज्यावेळेस मुलाखती व्हायच्या ना, जास्त जर वैतागला जास्त वेळ झाला का तर मग तो असा करायचा. मुलाखत आली सगळ्याच माहित आहे बायला. कारण मित्रांनो बरेच दिवस लक्षावर काढले ती. अमोल दादा, आता त्याला हातात धरलाय तुम्ही, अशा बापाचा मुलगा आहे तो की ज्यानं महाराष्ट्र गाजवला, एक काळ गाजवलाय. ज्यावेळेस असं एखादं वासरू आपल्या हातात असते का नाही, त्यावेळेस काय डोक्यात राहतं की आपण त्याचं मालक आहे. आणि पुढून जी प्रेक्षक बघते ती बाबा, पुढून जी प्रेक्षक बघते ती की बाबा मोठा लक्षाची पैदास आहे, मोठा लक्षाचा पोरगा आहे, पुढं भविष्य घडवणार आहे. ज्यावेळेस एखादं वासरू घडतं त्यावेळेसचा काळ आणि आता चालूचा काळ आहे त्याचा, काय वाटतंय तुम्हाला? त्याच्यासारखं घडणं दुसरं कुठलं नाही. हा एवढं आता लय म्हणजे बारकी वासर लय आणतो आम्ही, हा देतो, पण ह्याच्यासारखं म्हणजे ह्याच्यावर जेवढं कष्ट केलंय तेवढं कुठल्यावर. हा हो, का तरी एक डोक्यात होतं की ह्याला गाठ पाहिजे, हा बापाच्या माघारी त्याचं नाव चाललं पाहिजे, हेच डोक्यात दुसरं काय. म्हणजे ही फक्त ही मोठा लक्षाचं नाव आणि जी सगळी प्रेम करणार आहे तिच्या हत्ती, हा. भाऊंच्यावर असतेली किंवा तुमच्यावर असतेली किंवा त्याच्या छावावर असतेली, सगळ्यांच्यासाठी कष्ट चाललंय. कष्ट चालू. आणि- आणि सगळ्यात जास्त म्हणजे बैल आजारी होता का हा त्यावेळी एवढं पब्लिक होतं. हम्म. आपलं गावापासून जवळ 3 किलोमीटर इथं वस्ती आहे. एवढी गर्दी होती वाटत, रांग रांग लागली. पाऊस होता, एवढा चिखल होता, पण आम्हाला एकदा एका टायमाला म्हणजे 2 टायमाला जेवलोच ना, तसं झोपायचं. बरोबर. एवढं पब्लिक आणि एवढी माणसं म्हणजे गर्दी, त्याला काय मापच. म्हणजे ती प्रेम असल्याशिवाय एवढ्या लांब आपल्याला कोण येते इथं, कोण एवढ्या आत येणार आहे का? बरोबर बरोबर. मित्रांनो ही फक्त प्रेम आहे आणि जो बैल आपल्याला नसता तर कोण कशाला येते. खरं आहे त्यांचं लक्षा होता, त्यामुळे तेवढी मंडई. आणि एक वैशिष्ट्य आहे भाऊ, ज्यावेळेस मी इथे येतो का नाही गोट्यावर, मला पण एक वेगळीच ऊर्जा भेटते काम करण्याची की बाबा अजून आपण मुलाखती घेतल्या पाहिजेत, अजून कुठलं वेगवेगळं जी नंद येते.
जी जुनी असलेली किंवा अजून जुन्या बैलगाडा मालक त्यांच्या ह्या दावणीला आले की ती एक वेगळीच ऊर्जा भेटते की मोठा लक्ष वाटत नाही मला अजून मोठा लक्ष नाही म्हणून त्याकडे बघितलं ना की असं वाटतं मोठा लक्ष आहे आम्हाला वाटतं वासराड बैल बैल अजून आपला आहेच आहे का ना असं वाटतंच. कारण काय होतं माहिती आहे का आपल्याकडे ज्यावेळेस तुम्ही सांगितलंच आधी की आपल्याकडे ज्यावेळेस बैल असतो त्यावेळेस बरेच माणूस घरात असला तरी तुम्हाला 100 फोन येणार की भाऊ या हो. जेवाय जाऊया चहा प्यायला जाऊया नुसता वासरण काढलाय तर फोनवर फोन माणसांचे हा आम्हाला का वासू देत हा आम्हाला का पायऱ्याची देत गोष्ट वेगळी हम्म. पण त्याच्यावर आणि जीव ज्याचं- लावणारे, ज्याचं- प्रेम करणारे ते. त्याच्यावर प्रेम आहे तो माणूस लगेच फोन हा आमच्या आता मनातून कुठं तसं काढणार झालंय आता कुठं काढणार आम्हाला फोन करा आम्ही बघा येणार आहे हा म्हणजे ज्या माणसाचा जीव आहे हम्म. ते माणूस फोन करतच आपल्याला बरोबर हे बैलावर प्रेम आहे प्रत्येकाला वाटतं की बैलागत वासरू पळायला पाहिजे बरं. त्यामुळं सगळ्याचा आशीर्वाद असला की वासरू पळणारच बरोबर 100% मित्रांनो छावा कामगिरी करेल लक्षातच हो, जोडी धरायची. कारण काय होते आणि बघा भाऊंचं असं लक्ष असतं बारकाईनं की कुठली गोष्ट बाबा वासरू पळून आले काय झाले काय कुठं किंवा पायवर धरते किंवा काय भाऊ ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून लक्ष देऊन तर होणार आहे सगळं होय नुसतं आपण म्हणून होणार नाही की एखादा म्हणेल की बाबा हा घडल वासरू तर तसं नाही घडणार तसं नाही त्याच्या मागचं कष्ट कुठलं आहे? कष्ट बी करायला लागतो हा. मगाशी मी सांगितलं का नाही कष्ट केलं तर फळ मिळतं हम्म. नाही आपण नुसतंच म्हणणार नाही नाही हाय वासरू पळतं या आणि ते कसं पळल हम्म. आपण त्याला अड्ड्यात नेलं पाहिजे हम्म. फेर दिलं पाहिजे हम्म. तर ते पळल हम्म. नाही वासरू पळतंय वासरू घरात अन अड्डा असाय तिकडं हा. मग कसं पळायचं खरं 2-3 वासरं झाली बैलाची पण एवढी क्वालिटी नाही वासर कुठलं कारण आता सेम बैलासारखं सेम त्यात गुण आहेत ना मोठा लक्षात जाईल Same, same. सगळं काय बोलतात भाऊ त्या आधीचा व्हिडिओ मी बघितला आणि तो जुना मोठा लक्षाचा फोटो बघितला ती दिवस आठवलं परत मोठा लक्षाचा आणि तो आवाजाचा का नाही मोठा लक्ष पुशेगावात कालवा झालेला ती सगळे दिवस चित्र पुढं आलं पुढं यायला ते ध्यानात येणार लगेच आपल्याला आट्टा होणार खरं आहे. आता पुशेगावात गाडी जशी पळाली कडन हम्म. तशी गाडी कुठंच पळाली नव्हती हम्म. म्हणजे कडन हम्म. एवढी पुशेगावात आणि ती नाही मोठा record अड्डा कोण मोडू शकत पुशेगावचं. आता बैल. एवढी बैल पळते त्या कडन त्यावेळी कोणी barricade शेमी नव्हतं. बॅरिकेड नव्हतं हम्म. आता बॅरिकेड आहे हम्म. आता पब्लिक लय आत येत नाही हम्म. आडवं पहिलं कसं तिडवं होतं, पब्लिक येत मोठा नाही. तास लागा नाही कडच्या 2 गाड्या पळायच्याच हम्म. 1 आणि 2 नंबर तास आणि तिकडनं 5 आणि 6 नंबर हम्म. अशा 2 गाड्या म्हणजे पहिला पळतच नव्हत्या पळणार की गाड्या पण मापाटापात पळायच्या मग कडला आले मार खा पब्लिक फाटीतच बॅरिकेड नसणार बरोबर समालोचक तरी काय पुकारणार आहे ती पंच कमिटी तरी काय करणार आहे? एवढं पब्लिक खरं आहे, पुशेगावचं बरोबर. पब्लिक माग सारा पुढं सारेच पब्लिक गेले की मागलं पब्लिक होतं तिथे येणार आणि त्यात उलटा खांदा आपल्या बैलावर बाहेर आली असती तर चाललं असतं मग आम्ही पब्लिक उभा करतो पुढे घेणार आम्ही. पण ह्या बैलावर बाहेर बारक्या लक्ष आल्यामुळं लय टेन्शन पण त्यात बी 2 चकड अंतर टाकलं होतं बाहेर बरोबर त्यामुळे ती रेकॉर्ड कोण मोडू शकत नाही बाहेर भाऊ ती ज्यावेळेस आता अमोल दादा ती सगळं चित्र सांगते ती कसं घडलेलं काय ज्यावेळेस आपल्याला पुन्हा एकदा ते ऐकाय भेटतं खरोखर वाटतं का तो दिवस रिवस आला वाटतं का असं की चित्र ती पुढे उभं राहतं एखाद्याने किस्सा सांगितल्यावर तर ती ध्यानात येतं लगेच कारण काय होतं जे असं सुवर्ण क्षण असतं आड्डा अठ्ठावला पुशेगावचा तरी ते आपलं रेकॉर्ड ध्यानात येतं असं दिसतच असं समोर हा. पुशेगावचा अड्डा आला म्हणलं का नाही की आपली गाडी ह्याकडून पळाली हम्म. त्याकडून पळाली हम्म. असं म्हणजे मोठी गाडी सगळ्यात मोठी गाडी पळणारी कधीच तिथं ते अशी कडल पळाली नव्हती बरोबर पहिल्यांदा आपलीच गाडी काय पळाली झालं त्या अड्ड्यापासून चिठ्ठ्याची पद्धत निघाली हा. चिठ्ठ्या काढाय काढायचं नाहीतर पहिलं सिरियल सिरियल नव्हतं पहिलं त्यामुळे serial मोठी गाडी कोणाची बाहेरनं पळवीत नव्हती पळवीत. पुशेगावाली हम्म. चांगली गाडी आहे ती आतनच पळवायची हलकी गाडी आहे ती पहिल्यापासून बाहेरनं. पुशेगावात प्रेमलय हा, चांगल्या पहिल्यापासून मित्रांनो बघा ती दिवस आठवतील ही मुलाखत बघितल्यानंतर आता भाऊ तुम्हाला एकदा बघायची आहे त्याच्या गाडीवर प्रेक्षकांची ती इच्छा आहे की छावाच्या गाडीवर एखाद्या मैदानात भाऊ बसणार का? बसणार की मी एखाद्या मैदानात आता रेसला भाऊच असते हा. आता मी आज शिकवलंय सगळं त्याला हम्म. झोपण्यापासून
आता काय बाहेरचं कोण काय म्हणलं दुसरं कोण नको परत आता आपण कवा फेरा देणार उठल नुसतं आता पाहिजे पोरं आहे driver ती. त्याला या. पाहिजे ते ड्रायव्हर बोलवला तरी येणार पण आपलं शिक्षण वेगळं त्या ड्रायव्हरांचं वेगळं आपलं आपण आता तो त्याचा भावच आहे छावाचा भावच आहे तो पहिल्या स्टार्टचा पहिल्या स्टार्टचा त्यानंच ट्रेन केलं वासरू तसं. मग त्याला जपून ह्याच्यावर जपून फिरवायचं फेर द्यायचं त्याच्यावरच पुन्हा 2 फेर ह्या बैलावर दिला आडेल्या डान्सरवर आणि तिसऱ्या रेसला आड्यात काढलं म्हणजे सगळं ट्रेन केलं त्या बैला बरोबर. भावाभावांचीच गाडी पळायची भाऊ आता ज्यावेळेस पळतय ती त्यावेळेस गती कुठं नक्की लागते की पुढं लागते का मागच लागते मागणं बी लागत्या पुढे बी लागत्या म्हणजे असं एक टाक पळतंय वाढत 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 खाईनं बी झटका मारतय असं म्हणजे बैल लय खाईनं झटका मारत नव्हता बैल 100 फूट असा असा कमी 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 पळायचा लय असं ताना लागायचा खाली तसं वासराचं काय नाही वासरू जाग्यापर्यंत तडाखा लावतंय ती कडवर हाय तसं पळतंय बैल कसा करतो मागणं कमी पळायचा आणि पुढं 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 लय पळायचा तसं ती पण पळणार की अजून त्याला लढच आहे ती बरोबर. अजून काही 5-10 अड्डे झाले का त्याचं आता किती दिवसात बाहेर काढणार तर त्याला 10-15 दिवसातच बाहेर उड्या घालायला लागल्या लगेच नाही मग फिरवून आणायचं एखादा छकड्याला झोपून आणायचं कधी व्यायाम द्यायचा झोपून फिरवून अड्ड्यात गेलं तर कमीत कमी त्यानं गट तरी काढला पाहिजे बरोबर. एखादा गटाला मार खायला किती काय आपण म्हणत नाही एखादा पैरा चुकी झाला किंवा फाट्या चांगल्या नसल्या त्याला 100 कारण असते रान नसते एखादं चांगलं एखादा आपलं टायमिंग उलट लागते त्याला काय ते सगळं असतंय आणि वातावरण ही कुडचं सगळं दाखवा ही डोंगर वगैरे ही जी भाऊ वातावरण दिसतंय का नाही सगळं ही शर्यतीच्या बैलाला जसं वातावरण पाहिजे ऍक्च्युली तसं तसं आहे. सगळं वातावरण आहे. तसं वातावरण कारण इथं आलं का नाही की एखादा माणूस आहे ना 2-3 तास बसल्याशिवाय तर जाणार नाही. जायतच नाही माणसं इथं आल्यावर लवकर कारण मी इथं आलो का नाही 2-2.5 तास बसल्याशिवाय जात नाही त्या वातावरणात बैल तयार करायला घेतल्याला तरी फेल जायचं फेल जात नाही. असला वाटतं. मित्रांनो आपण शुभेच्छा करूया आपल्या चॅनल तर्फे की जसा मोठा लक्षाच्या मुलाखती कायम सतत होत राहत्या सगळ्यांच्या चॅनलवरती तसंच छावाच्या पण मुलाखती होतील आणि छावा पण तसंच प्रेक्षकांचं मन जिंकेल आणि हिंद केसरीचा लवकरच किताब मिळवल आणि लवकरच गुलाल भाऊंना किंवा जी त्यांची फॅमिली आहे त्यांना मिळवून देईल. भाऊ धन्यवाद.